नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. मित्रांनो, नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखू व्यसनाबाबत अत्यंत चिंताजनक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. युरोप आणि मध्य आशियातील 53 देशांमध्ये तंबाखूचा वापर इतका वाढलाय की 2030 पर्यंत हा भाग जगातील सर्वात जास्त तंबाखू वापरणारा प्रदेश ठरेल. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 13 ते 15 वयोगटातील मुलींमध्ये तंबाखू आणि ई सिगारेटचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे. दरवर्षी 11 लाख लोक यामुळे आपला जीव गमावतात. युरोपकरांना तंबाखूचा नाद पूर्वीपासूनचाच, तरी त्यांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्या अफूची गोळी आशियावासियांना चारली. तर हा तंबाखू आपल्या रक्तात नक्की भिनला कधी? आज आपण इतिहासाची पानं उलटी फिरवणार आहोत. ज्या तंबाखूने आज जगाला विळखा घातलाय तो भारतात नक्की आला कसा हे जाणून घेऊयात. तुम्हाला वाटेल तंबाखू भारतीय आहे, पण नाही. 16व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज खलाशांनी तंबाखू भारतात आणला. जहांगीर बादशहाच्या दरबारात पहिल्यांदा तंबाखू पोचला आणि बघता बघता मुघल सरदारांना याचं व्यसन लागलं. पण याचा खरा धंदा केला तो ब्रिटिशांनी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात आली तेव्हा त्यांना कळलं की इथली जमीन तंबाखूसाठी सुपीक आहे. त्यांनी गुजरातचं खेडा, आंध्र प्रदेशचं गुंटूर आणि बिहार मधला काही भाग तंबाखूचे मुख्य ट्रेड सेंटर्स बनवले. ब्रिटिशांनी शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी तंबाखू पिकवण्यास भाग पाडलं, कारण त्यांना हा माल युरोपमध्ये विकून अमाप नफा मिळवायचा होता. तंबाखू सोबतच ब्रिटिशांनी अफीमचा व्यापारी तेजीत आणला. होय, ज्या मिर्झापूर वेब सिरीजला आपण डोक्यावर घेतलं त्यात याच अफीमच्या व्यापाराचे धागेदोरे कसे परदेशापर्यंत पसरलेलेत हे आपण पाहिलंच. ब्रिटिशांनी विशेषतः मध्य प्रदेशातील माळवा आणि बंगालमधील अफूची शेती सक्तीची केली. हा अफू भारतातून चीनला पाठवला जायचा आणि त्या बदल्यात ब्रिटिश तिथून चहा विकत घ्यायचे. यालाच ओपियम वॉर्सचा पाया मानलं जातं. पण भारतीय शेतकरी शांत बसले नाहीत. तंबाखू आणि अफूच्या या सक्तीच्या शेतीविरुद्ध अनेक आंदोलनं झाली. बिहारमध्ये 3 काठीचा पद्धती विरुद्ध झालेला उठाव असो किंवा गुजरातमध्ये सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली झालेलं आंदोलन, भारतीय शेतकऱ्यांनी या विषारी शेतीला विरोध केला होता. कारण या नगदी पिकांमुळे जमिनीचा कस तर गेलाच, पण देशात अन्नाचा दुष्काळ पडू लागला. इतिहासातला एक मजेशीर किस्सा सांगते. जेव्हा जहांगीर बादशहाने पाहिलं की त्याचे सर्व अधिकारी आणि सामान्य जनता तंबाखूच्या व्यसनात बुडाली आहे, तेव्हा त्याने 1617 मध्ये तंबाखूवर अधिकृत बंदी घातली होती. विचार करा, आजपासून 400 वर्षापूर्वी जो बादशाह करू शकला त्यापेक्षा जास्त लोककल्याणकारी लोकशाहीत भांडवलशाही ठेकेदारांमुळे तंबाखू बंदी आणायला कारणे दिली जातात. दुर्दैवाने ब्रिटिश सत्तेत आले आणि ही बंदी उठवली आणि तंबाखू हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि आरोग्याचा शाप बनला. WHO आजचा रिपोर्ट आणि ब्रिटिश काळचा इतिहास एकच गोष्ट सांगतो: तंबाखू हा नेहमीच नफ्यासाठी वापरला गेलेला सापळा आहे. 13 ते 15 वयोगटातील मुलं जेव्हा आज व्यसनाच्या आहारी जातात तेव्हा आपण ब्रिटिशांनी पेरलेल्या त्याच विषारी बियांची फळं भोगतोय असं वाटतं. इतिहास आपल्याला हेच सांगतो. नफ्याच्या नावाखाली भांडवलशाहीने नेहमीच सामान्यांच्या जीवाशी खेळ केलाय. तुम्हाला काय वाटतं? तंबाखूवर पूर्ण बंदी घालण्याची वेळ आली आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनललाच म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करा.